नेहमी तो उदास वृत्तीने राहत असे. श्रीकृष्ण स्वामी हे कारणिक पुरुष असून ते सत्पुरुष आहेत असे त्याच्या कानावर गेले. श्रीकृष्ण स्वामींचा तपास करीत तो श्री महालक्ष्मी मंदिरात आला. स्वामींचं त्यानं मनोभावे दर्शन घेतलं. त्या दैवी सत्पुरुषाच्या दर्शनाने त्याला असं वाटू लागलं की श्रीकृष्ण स्वामींच्या जवळ आपण कायम राहावे, त्यांची सेवा आपल्या हातून घडावी. फडणीसाच्या मनातील घालमेल ओळखून श्रीकृष्ण स्वामी त्याला म्हणाले, तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्याजवळ तुला राहायला मिळेल, पण कठीण प्रकारे सेवा करावी लागेल, सेवाधर्म पाळावा लागेल, त्याचा विचार आधी कर. आपल्या मनातीलच हे विचार ऐकून श्रीकृष्ण स्वामी हे अवतारीच आहेत हे त्याला पटलं आणि त्यांना घेऊन तो घरी आला आणि त्यांची मनोभावे सेवा करू लागला.